नमस्कार, ठाणे वॉईसमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो। ठाण्यातील लोकमान्य येथील डवलेनगर परिसरात सध्या आपण ठाणे वॉईसच्या माध्यमातून लाईव्ह जुडले गेलेलो आहोत। काल पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे लोकमान्य डवलेनगर येथील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। नागरिकांच्या गाड्यांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। वहाँ पे जो पानी वाले मामा है ना, उनका घर है ना पूरा ऐसे नीचे। इकडं खूपच नुकसान झालं आहे। भरपूर म्हणजे पूर्ण मोबाईल वगैरे तुम्ही पाहत असाल तर नागरिकांच्या घरात देखील पाणी शिरल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। त्यांची हालत बघा। घरामध्ये पाणी शिरल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। सगळं नुकसान झालंय। सगळा बिछाना, फ्रीज, मिक्सर सगळी भांडी पाण्यामध्ये गेली। यांचा मोबाईल पण पाण्यात गेला। बेडवरती ठेवलेला, बेडवरती पाणी गेल्यामुळे मोबाईल पण पाण्यात गेला। तर रात्री कितीच्या सुमारास घरामध्ये पाणी आलं? 3, 3:30, 3च्या दरम्यानच पाणी आलं। ठीक आहे, तर नक्कीच तुम्ही पाहिलं असेल की या घराचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आपल्याला पाहायला मिळतं। काल झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांना याचा मोठा फटका बसलेला आपल्याला पाहायला मिळतो। नागरिकांच्या घरातली अवस्था सगळीकडे या घरामध्ये खूप नुकसान झालेलं आहे। हे शीतल जरा हे रस्ता जा जा टाकून जा जा जा
नक्कीच तुम्ही पाहिलं असाल, या ठिकाणी पाहत असाल नागरिकांना मोठा फटका बसलेला आहे या काल झालेल्या मुसळधार पावसामुळे. चालले बाळ गाळ गाळ तो दिसला. तो गाळ बी दाखव खराब झालेला आहे. पाहू शकतो हा चिखल. आतमध्ये बाथरूम झालं. पूर्ण घराची अवस्था बिकट झालेली आहे. हे टिकला नाही. ड्रम भरून घेतले. कोणतं काय आहे? माझी नगर तर आपल्यासोबत आत्ता लोकमान्य माजी नगरसेवक नितीन पाटके आपल्यासोबत आहेत. ते काही बोलणार आहेत. तर साहेब, काय रात्री जो पाऊस आला, लोकांची एवढी हानी झाली, तर तुम्हाला काय बोलायचं आहे? आपल्या इथं जे डवलेनगर म्हणजे लोकमान्य नगर परिसर जो आहे आणि जो हे लाकडी पूल आहे याच्या बाजूला तो जी वस्ती आहे डवलेनगरची वस्ती, त्या ठिकाणी जो नाला आहे त्या नाल्यावरचा पाऊस जो मुसळधार होता 2 तास म्हणजे 1-1.5 वाजता पाऊस आला. तो 3, 3:30, 4 वाजेपर्यंत होता. तर पाऊस जोरदार होताच, पण त्याबरोबर त्या ठिकाणी असलेला नाला आहे, नाल्यावरचा स्लॅब होता आणि त्या स्लॅब तो कोसळल्यामुळे पूर्ण पाण्याचा प्रवाह थांबला आणि पूर्ण वस्तीमध्ये म्हणजे आजूबाजूची जे डवलेनगरचा परिसर चाळी जी जुनी वस्ती आहे, फार जुनी वस्ती आहे, तर चाळीमध्ये पूर्ण लोकांच्या घरामध्ये चिखल पाणी, त्यांचं फ्रीज, त्यांची धान्य अन्नधान्य भयानक नुकसान झालं लोकांचं झालेलं आहे. याजवळ आजूबाजूची 150 ते 200 घरं आहेत आणि त्याबरोबर त्या परिसरामध्ये पूर्ण जो आहे म्हणजे ते नुकसान झाल्यामुळे तर आमचं म्हणणं हेच आहे की नाल्यावरचा स्लॅब कोसळला तर पण ती पण चौकशी झाली पाहिजे की बाबा नाल्यावरचा स्लॅब जुना होता ठीक आहे, पण ते काय ते पाऊस आल्यानंतर कोसळला स्लॅब, पण तो रात्री झाल्यामुळे तर नुकसान तर झालंच, पण लोकांना संधीच मिळाली नाही. आणि अशा वेळेला तो स्लॅब जो आहे त्याची थिकनेस फार एकदम कमी आहे, पुढं त्यांच्या सळ्यावळ्या स्टील वगैरे सडलेलं आहे. अशा वेळी त्याची पण चौकशी झाली पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीने काम होत असतील आणि लोकांचं नुकसान असं वारंवार होत जायला, उद्या आज लोकांची वित्तीय हानी झाली, उद्या जीवितहानीमुळे होऊ शकते. एवढा मोठ्या प्रमाणात लोक मानसिक रात्रभर लोक जागलेले झालेले आहेत आणि पूर्ण अजूनही घरामध्ये त्यांच्या चिखल साफसफाई चालू आहे. सगळं पुस्तकं, वह्या, धान्य सगळं नुकसान, फार मोठं नुकसान झालेलं आहे. तर आमची मागणी आहे की इथल्या लोकांची त्यांचा पंचनामा होऊन त्यांना आर्थिक मदत मिळाली पाहिजे. मग ते ठाणे महापालिकेच्या माध्यमातून असो किंवा जिल्हाधिकाऱ्यांकडून असून सगळ्यांनी तो पंचनामा करून त्यांना ती मदत पण मिळाली पाहिजे आणि त्यांना तो न्याय मिळाला पाहिजे. आपण येथील नागरिकांशी देखील संवाद साधणार आहोत. सर, काय सांगाल, तुमच्या घरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात नुकसानसुद्धा झालेलं आहे, काय सांगाल? मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे आमचं काहीच राहिलेलं नाही घरामध्ये. धान्य वगैरे सगळं वाहून गेलेलं आहे. जिथे जावं तिथे पाणी आहे आतमध्ये घरामध्ये सुद्धा. आणि पाणी नुसतं ते नाही आहे, ते घाणीचं पाणी आहे. गाळ असल्यामुळे तो घरामध्ये वास वगैरे असं भरपूर खूप त्रास होत आहे घरामध्ये थांबायला सुद्धा. पण आता ते स्वच्छता वगैरे करून सगळं व्यवस्थित विल्हेवाट लावावं लागणार ते आज नाही उद्या. तरी पण रात्रीच्या 2 वाजल्यापासून आम्ही सगळे नागरिक एकमेकांना साथ देत आहेत आणि एकमेकांची साथ घेऊनच आतापर्यंत सगळं आम्ही नीटनेटकं सगळं प्रवाह आतापर्यंत हे केलेलं आहे. साहेबांनी पण आम्हाला खूप मदत केली. साहेबांनी पण खूप मदत केलेली आहे आम्हाला. सकाळपासून साहेब पण आमच्या संगती 7 वाजल्यापासून संगती फिरतात. पण सगळ्यांचीच मदत असली पाहिजे एक दुसऱ्यांना, तेव्हा ते होणार नाही. तर असं एकट्याच्या मदतीने नाही होणार. सगळे डॉक्युमेंट, पोरांचे जे शिक्षणाचे वह्या, पुस्तकं, वापस जे डॉक्युमेंट्स आहेत घरामध्ये, सर्टिफिकेट आहे, धान्य सगळं वाट लागलेली. सगळं करायला वेळ मिळाला नाही. आम्ही आमचा फक्त जीव वाचवला त्या टायमाला फक्त, बस. तर नक्कीच आपण पाहिलं असेल की येथील काही महिला नागरिकांना संवाद साधणार आहोत.
काय सांगाल तुमच्या घरात सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेलं आहे, काय भावना व्यक्त एवढ्या अचानक पाणी शिरलं ना का आम्हाला वेळच मिळाला नाही. 5 मिनिटामध्ये पाणी पूर्ण घरात शिरलं. कंबरभर पाण्यामध्ये आम्ही होतो. 3 वाजल्यापासून 4:30 वाजेपर्यंत आम्ही त्या पाण्यामध्ये होतो. त्यामध्ये आमची सगळ्या पोरांची पुस्तकं, अंथरुणं, बेड, फ्रीज हे सगळ्याचं नुकसान झालेलं आहे. आणि त्याशिवाय घरामध्ये पूर्ण घाणीचं सगळं पाणी होतं. त्यात चिखल, आणखीन हे घाणीचं सगळं ते काय कचरा तो सगळा हां ड्रेनेजचं वगैरे सगळं पाणी त्यात जमा होतं. 1.5 तास आम्ही त्या पाण्यामध्ये होतो. त्यानंतर पाऊस थांबल्यानंतर आम्ही मग थोडं आपापल्या साफ केलं सगळं. तर नक्कीच आपण पाहिलं असेल, काल पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांना याचा मोठा फटका बसलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. ठाणे अशाच अधिकृत बातम्या म्हणजे ठाणे लाईक करा, फॉलो करा. धन्यवाद.